तर बघा, आज आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिप आणि इयत्ता 5वीचं जे नवोदय आहे त्या नवोदयमध्ये पहिलाच घटक आहे आणि इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिप मध्ये पण पहिलाच घटक आहे रोमन संख्याचिन्ह. चला तर बघूया हे काय संकल्पना आहे. अगदी बेसिक टू ऍडव्हान्स जाणार आहे आपण. यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका राहणार नाही. याचा मार्क हातचे मार्क आहेत. रोमन संख्याचिन्हाचा जो प्रश्न असतो ना, तर त्या प्रश्नामध्ये ते जे मार्क आहेत ते आपले हातचे मार्क आहेत, ते घालवायचे नाही. एक दोन प्रश्न का असणार यामधले असतातच. जर बेसिक माहित असेल, याच्यामध्ये प्रश्न जो असतो तो ऍडव्हान्स लेवलचा असतो. ऍडव्हान्स म्हणजे काय, तर रोमन संख्येचा गुणाकार, रोमन संख्येचा भागाकार. पण रोमन संख्या म्हणजेच काय जर माहित नसलं तर आपण तो गुणाकार किंवा भागाकार करू शकत नाही. आपण बघूयात आता नेमकं रोमन संख्या काय आहे. अगदी सोपं आहे, अगदी सोपा भाग आहे. आपण फक्त त्यांच्या चिन्हांची ओळख केल्यानंतर ना अगदी सहज तुम्हाला येऊन जाईल. बघूयात आता. अगदी तुम्हाला समजेल अशा पद्धतीनेच घेतलं जाईल. बघा, इयत्ता 4थी साठीचा हा भाग आहे. इयत्ता 4थी साठी पहिलाच धडा आहे गणित मधला. आपण बघितलेच की 4 विषयांमधला गणित, 4 विषयापैकी गणित आणि गणितामध्ये पहिला घटक आहे रोमन संख्याचिन्ह. काय घटक आहे? रोमन संख्याचिन्ह. हे नेमकी भानगड काय आहे बघूया. कारण आपण पहिली दुसरी तिसरी आणि आता 4थीत, पण 3री पर्यंत हे काय बघितलेलं नाही. आपण रेग्युलर मराठी अंक, इंग्रजी अंक एवढंच बघितले. आता रोमन संख्याचिन्ह म्हणजे नेमकं काय आहे बघा. एक साधी सोपी संकल्पना आहे, देवनागरी संख्याचिन्ह. काय म्हणलंय मी? देवनागरी संख्याचिन्ह म्हणजे मराठी अंक. आपले काय? मराठी अंक. बरोबर आहे. आता मराठी अंक कसे लिहितो आपण? 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे मूळ अंक आहेत. याच्यापासूनच काय बनतात? पुढच्या संख्या बनतात. हे आपण प्रत्येक वेळी सांगतोयच आणि या संकल्पना प्रत्येक वेळी काय पाहिजेत? क्लिअर पाहिजेत. बघा, देवनागरी संख्याचिन्ह म्हणजे मराठी अंक. काय लिहिन मी इथं? मराठी अंक. मराठी अंक. त्यानंतर बघा, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आहे 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. बरोबर आहे. हे जे काय झालं, हे काय झालं? इंग्रजी अंक. या दोन गोष्टी तुम्हाला समजल्या. या दोन्हींच्या व्हॅल्यू म्हणजे या दोन्हींची किंमत सेमच. भाषा फक्त वेगवेगळ्या. भाषा फक्त वेगवेगळ्या. त्यांची अंकांची चिन्ह जी आहेत ती वेगळी वेगळी, पण त्यांचे व्हॅल्यू म्हणजे त्याची किंमत जी आहे ती सेम ऍज इट इज. आता त्यानंतर ना बघूया, हे मराठी तुम्हाला 100% समजले. देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे काय? इंग्रजी. आता रोमन संख्याचिन्ह पुढे बघूयात. काय नेमकं रोमन संख्याचिन्ह आहेत संकल्पना. हा व्हिडिओ बघितल्यानंतर 100% रोमन संख्या चिन्हामधला एकही मार्क परीक्षेतला ड्रॉप होणार, म्हणजे एक प्रश्न सोडवायचा राहणार नाही. 100% सगळेचे सगळे प्रश्न सुटणारच. आणि अगदी नजरेनं बघा, या 2 फोटो दिलेत. कशाचे? घड्याळाचे. कशाचे? घड्याळाचे. हे बऱ्यापैकी सगळ्यांनी बघितलंय. बऱ्यापैकी सगळ्यांनी बघितलंय. हे रिअर घरांमध्ये आहे. रिअर म्हणजे काय रे बाबा, की असं कदाचित चुकून एखाद्या घरामध्ये किंवा असे ह्या प्रकारचे जे घड्याळ आहेत ना, ते कमी प्रकारात बघायला मिळतात. अशा प्रकारे जे आहे ते कमी प्रकारात बघायला मिळतात. कमी प्रकारात बघायला मिळतात. आता बघूया, हे नेमकी काय भानगड आहे आणि दोन्हींच्या मधलं साम्य काय आहे हे आपण काय बघूया, लक्षात घेऊया. बघा, दोन्ही पण घड्याळाचे आहेत. फक्त यामधले अंक आपल्या ओळखीचे आहेत. 1, 2, 3, 4, 5. स्टॉप कर. तर बघा, यामध्ये काय आहे? इंग्रजी अंक आहेत. इंग्रजी अंक पाठीमागल्या स्लाइड मध्ये आपण बघितले की अशा प्रकारचे इंग्रजी अंक असतात आणि ते इंग्रजी अंक जे आहेत ते या ठिकाणी लिहिलेत. 5 पर्यंत गेलेलो, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. पण या ठिकाणी जे लिहिलेत हे पण अंकच आहेत.
पण हे रोमन अंक आहेत. कोणते आहेत? रोमन. यामध्ये याला सुद्धा 1 म्हणतात, 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. दोन्हीत पण काय किती अंक आहेत? 12 अंक आहेत. बरोबर, 12 अंक आहेत. आता बघूया, ह्या दोन गोष्टी तुम्हाला वेगळं पण समजायसाठी या दोन इमेजेस दिल्यात. लक्षात ठेवायचं, ही जी रचना आहे ही रोमन संख्या चिन्ह आहेत. आणि ही रचना जी आहे काय, इंग्रजी अंक आहे. त्यालाच आपण काय म्हणतोय? आंतरराष्ट्रीय. बरोबर आहे, ठीक. आता नेक्स्ट, आता त्यामध्ये हे शिकत असताना हे आपण पहिल्यापासून शिकलोय. आता ते शिकत असताना त्यातले काहीतरी महत्वाच्या गोष्टी आहेत किंवा महत्वाचे अंक आहेत. ते महत्वाचे अंक फक्त लक्षात आले ना तर ते संपूर्ण रोमन संख्या चिन्हाचा जो घटक आहे तो पूर्ण क्लिअर होणार आहे. फक्त त्यातलं काय आहे, महत्वाचे अंक आहेत. ते महत्वाचे अंक किंवा महत्वाच्या संख्या कोणत्या आहेत ते बघूया. बघा, असं काहीतरी लिहिले आय, काय लिहिले आय, नंतर व्ही, एक्स, एल, सी, डी, एम. याच्याविषयी थोडीशी ट्रिक दिली नंतर ना, म्हणजे ट्रिक असं नाही, ते लक्षात राहील. आपण ट्रिक पेक्षा बेसिक कन्सेप्ट क्लिअर करतोय. ट्रिक विसरू शकते, कन्सेप्ट विसरू शकत नाही. कन्सेप्ट वरूनच काय निघत असते, ट्रिक निघत असते. बघा, आय सगळ्यात महत्वाचे. आता त्याच्या व्हॅल्यू बघूया. व्हॅल्यू म्हणजे काय रे, किंमत. काय बघूया, त्याच्या किंमती बघूया. आता आय म्हणजे आपण बघूया, आय ची व्हॅल्यू किंवा आय ची किंमत जी आहे ती 1 आहे. व्ही ची व्हॅल्यू जी आहे ती किती आहे, 5. याची किती आहे, एक्स ची 10. आता बघा, आपण घरामध्ये टीव्ही आणतोय. आता नवीन टीव्ही आणतोय आणि ते टीव्ही जो आहे ना तो कोण असा आणतोय का छोटा टीव्ही? नाही आणत. काय म्हणतोय आपण, एलसीडी आणतोय. बघा, मोठाच्या मोठा काय आणतोय, एलसीडी आणतोय. का आणतोय? एलसीडी आपल्या रेग्युलर मोठा डब्बा टीव्ही पेक्षा काय असतोय, छान असतोय आणि साईज न काय असतोय, मोठा असतोय. बघा, एलसीडी कसा असतोय, मोठा असतोय. बघा, हा, की तो वॉलवर भिंतीवर चिपकतोय ना, भिंतीवर लावू शकतोय ना आपण. हा, आता बघूयात तसं एलसीडी कसा असतोय, मोठा असतोय. इथं संपलं बघा तुमचं. एलसीडी हा कसा असतोय, मोठा असतोय. संपलं की नाही? एलसीडी कसा असतोय, मोठा असतोय. हे 3 अंक इकडल्या बाजूला लक्षात ठेवायचं. आणि तिकडे एलसीडी कसा असतोय, मोठा असतोय. मोठ्याला इंग्रजीमध्ये पण लक्षात ठेवायचं. काय म्हणतोय, मॅक्झिमम. काय मोठं म्हणजे काय, मॅक्झिमम. मॅक्झिमम. एल म्हणजे काय असणार आहे, 50. सी म्हणजे काय असणार आहे, 100. डी म्हणजे काय असणार आहे, 500. आणि एम म्हणजे काय असणार आहे, 1000. सर्वात मोठं कोणती संख्या आहे, 1000. म्हणजेच त्याचा सिंबल काय आहे, एम. सिंबल काय आहे, एम. बघा, एलसीडी मोठाच्या मोठा, एलसीडी मोठ्याच्या मोठा म्हणजे मोठी संख्या कोणती आहे, 1000. सिंबल आहे एम. आता एवढंच अंक का लक्षात ठेवायचं हे आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघणार आहे. पहिल्यांदा तुम्हाला लक्षात आलं, आय म्हणजे एक वेळाच आय आहे, त्याची किंमत किती आहे, 1. एक वेळाच व्ही आहे, त्याची किंमत आहे 5. एक वेळाच एक्स आहे, त्याची किंमत आहे 10. एल ची किंमत आहे 50. सी ची किंमत आहे 100. डी ची किंमत आहे 500 आणि एम ची किंमत आहे 1000. ह्या गोष्टी, हे अंक जर तुम्हाला माहित नसतील, म्हणजे ह्या जर संख्या तुम्हाला माहित नसतील तर तुम्ही रोमन संख्या म्हणजे त्यांचा प्रश्न सोडवू शकत नाही. लक्षात येते? आता बघूया पुढे. हे आपण आता बघितलंयच, इंग्रजीमध्ये नाव लिहिलेत मी. 1, 5, 10, 50, 100, 500 आणि 1000. आता यात एक गोष्ट बघणार आहेत आपण. एक साधा नियम तयार करून घेऊया. यामध्ये कोणताही अंक आहे ना तो 3 वेळाच लिहू शकतो. किती वेळा? कोणताही अंक. नियम काय? कोणताही अंक म्हणा
किंवा इकडे गेल्यानंतर ती संख्या बनते. अंक किंवा काय म्हणूया संख्या किती वेळा पुढे, अजून पुढे आहे ते, पुढे 3 वेळा लिहू शकतो. बरोबर आहे, 3 वेळा लिहू शकतो. आणि पाठीमागे लिहिले संख्येच्या पुढे आणि पाठीमागे हा, पण पाठीमागे लिहिताना कोणते तरी मर्यादित अंक आहेत बघा, मर्यादित अंक ते पुढे आपल्याला समजणार आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, पुढे लिहिताना 3 वेळा लिहू शकतो, पाठीमागे लिहिताना 1 वेळाच लिहू शकतो. किती वेळा लिहू शकतो? 1 वेळाच लिहू शकतो, 1 वेळाच लिहू शकतो. आता बघूया पुढे. हे आपण बघितले बघा, पाठीमागे म्हणजे काय आणि पुढे म्हणजे काय. पाठीमागे म्हणजे मागे म्हणजे काय आणि पुढे म्हणजे काय. आता पाठीमागे एखादी गोष्ट असेल तर ती वजा होणार आणि पुढे एखादी गोष्ट असेल तर काय होणार? बेरीज होणार. कसं होतंय ते आता बघूया आपण, कसं होतंय ते बघूया. पहिली गोष्ट, ठीक आहे बघा, आपल्याला महत्वाचे अंक सांगितलेले, हे थोडस वरती सोडेल मी, हे तर लिहिलेले लिहितो मी. महत्वाचे अंक, महत्वाचे अंक किंवा काय म्हणते त्याला संख्या, महत्वाचे अंक किंवा संख्या. आता महत्वाचे अंक म्हणजे संख्या बघा, 1 लक्षात ठेवायचा आहे, त्यानंतर 5 लक्षात ठेवायचा आहे, त्यानंतर 10 लक्षात ठेवायचा आहे, मग 50, मग 100, त्यानंतर 500 आणि 1000. हे अंक लक्षात ठेवायचे. ते का लक्षात ठेवायचे ते आता पुढे बघूया. आता बघा, पाठीमागच्या स्लाइड मध्ये आपण बघितलंय की एखादा अंक किती वेळा घेऊ शकतो आपण? 3 वेळाच घेऊ शकतो. किती वेळा घेऊ शकतोय? इथे लिहिले मी, किती वेळा घेऊ शकतोय? 3 वेळाच घेऊ शकतोय. आता पुढे बघूया. 1 ही संख्या लिहायची आहे. किती? 1 ही संख्या लिहायची आहे. नवीन स्लाइड घे. 1 ही संख्या घ्यायची, लिहायची आहे. तर त्याच्या पुढे मी 1 वेळाच आय लिहिणार. 2 ही संख्या लिहायची आहे, 2 हा अंक लिहायचा आहे, तर त्याच्या पुढे 2 वेळा आय लिहिणार. ज्यावेळी 3 लिहितोय त्यावेळी 3 वेळा आय लिहिणार. आता आपलं एक कन्सेप्ट क्लिअर झाले की आपण 3 वेळाच कोणताही अंक किती वेळा घेऊ शकतोय, कोणताही चिन्ह किती वेळा घेऊ शकतोय? 3 वेळा घेऊ शकतोय. त्यामुळे 3 झाल्या. आता तुम्ही म्हणणार 4च कसं? मग पहिल्यांदा 5 शिकूया. व्ही, मग आणि एका स्लाइड मध्ये तुम्हाला सांगितलेलं बघा की पाठीमागच्या बाजूला एकदा इथे लिहिलेलं बघा, पाठीमाग 1 वेळाच पाठीमाग जाऊ शकतोय आपण. मग ते कसं जायचं ते बघा. हे 5 लिहिलंय, तर 5 मधून जर 1 वजा केलं तर काय होणार आहे? त्याचं 4 होणार आहे. लक्षात आले? म्हणजे पुढे आपण शिकणार आहे की बेरीज आणि वजाबाकी, बेरीज आणि वजाबाकी म्हणजेच रोमन संख्या चिन्ह आहे. पुढे जसं जसं शिकवत जाईल तसं लक्षात येईल. आता 6 लिहिल्यानंतर ना काय करू शकतोय? व्ही, त्यामध्ये 1 मिळवू शकतोय. 7 लिहिल्यानंतर ना काय करू शकतोय? व्ही मध्ये किती मिळवू शकतोय? 2 मिळवू शकतोय. 8 लिहिल्यानंतर काय करू शकतोय? व्ही मध्ये 1, 2, 3 मिळवू शकतोय. म्हणजे 5 आणि 1 6, 5 आणि 2 7 आणि 5 आणि 3 8. आता हे जरासं वर जाऊ दे. आता त्यानंतर ना 9 लिहिल्यानंतर ना काय करू शकतोय? व्ही आणि 4 वेळा आय चालू शकत नाही. मग आपण पहिल्यांदा काय शिकायचं? 10 शिकायचं. 10 ला काय आहे? एक्स. आता त्यापूर्वी जर 10 मधून 1 जर वजा केला तर त्याचं काय होतंय? 9. अशा प्रकारे 1 ते 10 अंक समजले का? आणि ते पण सोप्या पद्धतीनं. एक गोष्ट काय लक्षात आली आपल्या की 3 वेळाच घेतला बघा. आय हा अंक किती वेळा घेतला?
3 वेळा घेईपर्यंतच मी बेरीज करून पुढे पुढे लिहू शकलो. बघा इथं पण 3 वेळाच, 1 वेळा घेतला, इथं 2 वेळा घेतला, इथं 3 वेळा घेतला, पण 5 मध्ये मिळवलं ते सगळं, 5 मध्ये ते सगळं मिळवलं. त्याच्यामुळे काय झालं, पुढे पुढे संख्या काय गेल्या, वाढत गेल्या, मर्यादित गोष्टीपर्यंत काय गेल्या, वाढत गेल्या. म्हणजे इथपर्यंत महत्वाचा अंक कुठलं होतं, 1 होता, 5 होता आणि 10 होता. 1 होता, 5 होता आणि किती होता, 10 होता. 10 काय होता, 10. हे 3 अंकच महत्वाचे होते. एकापासून काय बनवत होत, तर एकापासून 1, 2, 3, 5 पासून काय बनवत होतं, 5, त्याच्या पाठीमागे काय बनवत होतं, 4, त्याच्या पुढे काय बनवत होतं, 6, त्याच्या पुढे काय बनवत होतं, 7, त्याच्या पुढे काय बनवत होतं, 8. ठीक. आता त्यानंतर काय शिकलो, 10. त्याच्या पाठीमागे काय बनवत होतो, 9. अशा प्रमाणे जितकं जितकं नियम मी सांगितलेले, ज्या संकल्पना सांगितलेल्या होते की पुढे जायला लागलो तर 3 वेळाच एखादा अंक घेऊ शकतोय किंवा एखादं चिन्ह घेऊ शकतोय. आय आपण पुढे 3 वेळा घेऊ शकलो आणि 1 वेळा काय घेऊ शकलो, पाठीमागे घेऊ शकलो. आणि महत्वाचे अंक कुठले होते त्याच्यात, 1, 5 आणि 10. द नेक्स्ट, आता बघा, आता यामध्ये ही जी स्लाइड आहे यामध्ये आपण बऱ्यापैकी गोष्टी समजतील आपल्याला. बघा आता कोणत्याही प्रकारचा अंक किंवा संख्या तयार करायची झाली तर ह्या ज्या विद्यार्थ्याला हे माहित आहे तो कोणत्याही प्रकारची संख्या तयार करू शकणार आहे. बरोबर आहे. आपण मगाशी समजले आपल्याला, इथं हे चुकून टायपिंग मिस्टेक आहे, ब्लॅक कलर मध्ये आहे, इथं आय आहे, आय व्ही एक्स एल सी डी आणि एम. आता ते हा चार्ट 100% आपण बघितलेला आहे. जसं इंग्रजी अंक शिकलो, बघा इंग्रजी अंक शिकलो, इंग्रजी अंक शिकवताना सरांनी आपल्याला कसं केलं, 1 पासून 10 पर्यंत अंक शिकवले, 1 पासून 10 पर्यंत अंक शिकवले, 11 पासून 20 पर्यंतचे अंक शिकवले. 1 म्हणजे किती पर्यंत शिकलो आपण, 1 पासून ते वाट, पहिल्यांदा काय शिकलो, 1 ते 10 शिकलो आणि 11 ते 20 शिकलो. आणि त्यानंतर ना आपल्याला असं शिकवत गेले बघा, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. आणि फक्त असं सांगितलं बघा, 30च्या पुढे 1 लिहा, 31 लिहायचं असेल तर 31 लिहा, 30चं ह्याचं स्पेलिंग लिहा आणि 1चं ओएनई 1 लिहा. बरोबर. आणि 45 जर लिहायचं असलं तर 40चं लिहा 40 आणि त्या पुढे 5चं काय लिहा 5 लिहा. सेम ऍज इट इज इथं करायचं आहे, सेम ऍज इट इज या ठिकाणी करायचं आहे. बघा आता कसं करतोय मी, आता बघा या ठिकाणी बघा पुढे बघूयात. आता आपण ठरवले इथं 10 पर्यंत अंक लिहिले, 11 लिहितोय मी. आता 11 लिहिताना इंग्रजीत लिहितोय तसंच लिहित होतो. 10चं काय होतं एक्स, त्याच्या पुढे 1. 12चं काय होतं एक्स 2 वेळा आय. 13चं काय होईल एक्स 3 वेळा आय. 14चं काय होईल एक्स आता 4 वेळा आय होणार नाही, तर 10चं एक्स आणि 4चं आय व्ही. 15चं काय होईल एक्स व्ही. 16चं काय होईल तर एक्स व्ही आय. 17चं काय होईल एक्स व्ही डबल आय. आणि 18चं काय होईल एक्स व्ही ट्रिपल आय. आता त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. मग काय होईल 19चं काय होईल एक्स
पहिल्यांदा 20 लिहू डबल एक्स आणि 20 कसं लिहू इथे कन्फ्युज होतात बघा मुलं हे नेमकं काय कळत नाही तर 10+9 10+9 बरोबर किती झाले 19 आणि हे 10-10-20 यांची बेरीजच आहे हे संख्या तयार करणं म्हणजे बेरीजच आहे फक्त आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे आपण काय करायला लागलोय ओके जर ह्या संकल्पना समजल्या म्हणजे ही बेरीज म्हणजेच रोमन संख्या आहे हे ज्यावेळी कळतंय ना त्याची व्हॅल्यू जी आहे लँग्वेज कोणती पण असू दे त्याची व्हॅल्यू सेम आली पाहिजे कोणत्याही लँग्वेज मध्ये गेलं तर त्याची व्हॅल्यू काय आली पाहिजे त्याची किंमत काय आली पाहिजे सेम आली पाहिजे बघा या ठिकाणी सेमच येते सगळ्या गोष्टी आता त्यानंतर ना 30 लिहितोय आपण काय लिहितोय आता इथं बघूया हे 11 लिहिलंय या ठिकाणी काय लिहिलंय 11 म्हणजे एक्स काय लिहिलंय अरे ठीक हा ठीक ठीक आहे हे 11 असं आहे जमलं आता 20 बघा 20 कसं सगळे लिहिलंय 20 कसं लिहिलंय डबल एक्स हा रंग दिसतोय का रेडच आहे ठीक हा म्हणजे काय लिहिलंय आपण 20 बरोबर डबल एक्स 21 लिहिताना काय लिहिणार आहे डबल एक्स आय बरोबर आहे 25 लिहिताना डबल एक्स व्ही त्यानंतर ना 30 च सेम काय 30 च सेम 3 वेळा एक्स लिहू शकतोय 3 वेळा एक्स लिहू शकतोय त्याच प्रकारे आता 4 च कसं लिहित होतो बघा 4 च आय आणि व्ही लिहित होतो की नाही आय आणि व्ही लिहित होतो ना म्हणजे 5 आणि 5 वजा 1 5 वजा 1 बरोबर काय होतं 4 बरोबर आहे 5 वजा 1 बरोबर 4 तसंच 50 वजा 10 बरोबर किती येणार 40 कारण आपण 4 वेळा एक्स लिहू शकत नाही ना म्हणून इथं काय केलंय एक्स एल म्हणजे एल म्हणजे किती असते 50 वजा 10 बरोबर किती आलं 40 किती आलं 40 म्हणजे याच्यामध्ये दाखवतो मी एल मायनस एक्स इज इक्वल टू एक्स एल बरोबर म्हणजे 50 वजा 10 बरोबर 40 आता हे बेरीज वजापैकी गुणाकार भागाकार जो पुढे आहे त्यामध्ये अशा प्रकारची गणित तुम्हाला असणार आहे बघा इथे कळलंय 40 कळलंय 50 60 एल एल एक्स इथं एक्स एकदा दोनदा तीनदा त्यानंतर आणि परत 90 आलं बघा आता 100चं पण सेम ऍज इट इज असणार आहे 100चं काय होणार आहे 100ला 100 म्हणजे काय असतंय 100 म्हणजे काय सी म्हणजे काय असणार 100 सी वजा एक्स बरोबर किती झालं काय झालं एक्स झालं आणि सी झालं म्हणजे वजा 10 बरोबर 90 ओके
या गोष्टी समजल्या. म्हणजे आपण जे ठरवलंय की कोणता तरी एक अक्षर जे आहे ते किती वेळा घेऊ शकतोय आपण, जास्तीत जास्त 3 वेळा घेऊ शकतोय. आणि पाठीमागे वजाबाकी करायची असेल तर 1 वेळा. म्हणजे बेरीज आणि वजाबाकी ज्या विद्यार्थ्याला येते त्या विद्यार्थ्याला 100% रोमन संख्या जमतातच. एकदा रिव्हिजन घेतोय, पुढे रिव्हिजन असं नाही, पुढे बघा 200 ला डबल सी घेतलं, 100 ला सी आहे म्हणून. त्यानंतर 300 ला 3 वेळा सी. डी 500च आहे त्यामुळं 100 वजा केल्यानंतर 400 येईल. डी आणि सी, कारण डी 500, 500 अधिक 1, 500 अधिक 100 बरोबर 600. त्यानंतर 500 अधिक 200 700. त्यानंतर 800 आणि 900 बरोबर कसं येते बघा. एम बरोबर किती आहे 1000 आणि त्याच्यातून वजा 100 केल्यानंतर काय येते 900. बरोबर आहे. आता ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या. बरोबर 1000 पर्यंतचे अंक तुम्ही व्यवस्थित लिहू शकताय. 1000 पर्यंतचे अंक लिहू शकताय. पुढे बघा हे महत्वाचं लक्षात ठेवायचं. हे काय आहे डी. डी म्हणजे 600. डी म्हणजे 500, सॉरी डी म्हणजे 500. डी सी म्हणजे 600. म्हणजे हे कसं लिहिलंय 500. त्यानंतर डी सी म्हणजे काय 500 अधिक 100 बरोबर 600. हे याचं काय आहे डी, याचं काय आहे सी. डी अधिक सी बरोबर डी सी. बरोबर आहे. आता इकडे 700च लिहितो. डी अधिक सी अधिक सी म्हणजे काय. डी म्हणजे किती 500 अधिक 100 अधिक 100 बरोबर किती झालं 700. ऍज इट इज सेम 800च पण तसंच आहे. डी अधिक सी अधिक सी अधिक सी म्हणजे 500 अधिक 100 अधिक 100 अधिक 100. हे कुठलं 100 आले याचे यायला लागले तर लक्षात ठेवायचं. 500 अधिक 100 अधिक 100 अधिक 100 म्हणजे किती झाले 800 झाले. तेच इंग्रजीत कसं तेच रोमन मध्ये कसं लिहिलं डी सी 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 500 600 700 800. तसंच इथं पण आहे सी. आता इथं फक्त लक्षात ठेवायचं एम म्हणजे काय असतो 1000. एम म्हणजे काय असतो 1000. त्याच्यातून एम मायनस सी इज इक्वल टू सी एम. चीफ मिनिस्टर नाही सी एम. सी एम म्हणजे कसं एम म्हणजे 1000 वजा सी बरोबर 100 बरोबर 1000 मधून 100 गेले उरले 900. बघा बेरीज वजाबाकीच आहे ना, बेरीज वजाबाकीच आहे ना. क्लिअर. आता सगळ्यात ह्याच्या पुढची गोष्ट बघा. हे बऱ्यापैकी लोकांना माहित नसते. 2000 ला काय लिहितात तर 2 वेळा एम. 3000 ला काय लिहितात 2000 बरोबर 2 वेळा एम 3000. हे विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी माहित नसते बघा 3 वेळा. मग आपण 3 वेळा अक्षर घेऊ शकतोय ना एम 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 म्हणजे किती झालं बेरीज 1000 2000 3000. त्यानंतर 4000 लिहिताना आपण पाठीमागे बघितलंय 4 हा अंक लिहिताना कसा लिहितोय तर आपण काय करायला पाहिजे 4000 कसं लिहितोय 4000 बरोबर आहे. आता 4000 लिहिताना बघा एम लिहिले आणि व्ही च्या पाठीमागे असं रेष लिहा. म्हणजे काय एम म्हणजे काय एम इज इक्वल टू 1000 बरोबर आहे. मग आपण असं लिहिले 5000 व्ही वर 0 5 आणि त्याच्यावर आडवी लाईन मारली की ते 5000 होते 5000. आता 5000 मधून 1000 वजा केले की 4000 होणार काय. मग व्ही वरची लाईन आहे अशीच आणि त्या पाठीमागे जर मी एम लिहिलं तर बघा 5000 वजा 5000 वजा 1000 5000 वजा खाली लिहितो 5000 वजा 1000 बरोबर 4000 झालं. आता त्यानंतर 5000 असं आणि 10000 म्हणजे एक्स वर रेष. म्हणजे महत्वाचे बघा तुम्हाला मी सांगितलेले जे या ठिकाणी जे महत्वाचे अंक सांगितलेले हे ज्या विद्यार्थ्याला येतात त्या विद्यार्थ्याला काय होतंय सर्व प्रकारचे अंक किंवा संख्या काय होतात समजतात. ह्याच्यावर लाईन मारली की बरोबर हे जर किती होणार 10000 काय होणार 10000. त्याच्यावरती लाईन मारली की काय होणार याचं
5,000. LCD 500 50,000 होते त्याचे. लक्षात आलं. सीच्या वर लाईन मारले की त्याचं ते वेगळंच. हे आपण लक्षात ठेवायचं, ते हे लक्षात ठेवायचं काय, 5च्या वरची लाईन आणि 10च्या वरची लाईन. 5च्या वरच्या लाईनला 5,000, 10च्या वरच्या लाईनला 10,000. हे तुम्ही डोक्यात घेऊ नका लगेच. बस इतकं मोठा अंक तुम्हाला येत किंवा इतक्या मोठ्या संख्या तुम्हाला येत नाहीत. आता पुढे बघूया. हे महत्वाचं आपण घेतलेलं आहे. आता रोमन नंबर घेतलेत बघा. त्याच्यानंतर आपण हे ठीक आहे. आता महत्वाचं, आता तुम्हाला या संख्या समजल्या. सगळ्यात महत्वाचं आहे बघा, सगळ्यात महत्वाचं, जमत नाही बऱ्यापैकी, जमत नाही बऱ्यापैकी, जमत इतकं शिकून सुद्धा जमत नाही विद्यार्थ्यांना. FCI. आता बघा कसं आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं येते, पुढे 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 जात येते. पण 90ची लाईन जी आहे, 90ची लाईन बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना जमत नाही बघा. 91 ते कसे तयार करतात बघा. काय बघा, X पहिल्यांदा घेतले म्हणजे 10, C पहिल्यांदा घेतले म्हणजे 100 मधनं 10 वजा झाले 90 आणि 91. लक्षात आलं. तशाच प्रकारे 92 लिहिताना कसं लिहायला पाहिजे तिने, 10 100 वजा 10 झाले आणि 2 झाले म्हणजे किती झाली बेरीज 92. 93 लिहिताना कसं लिहायला पाहिजे, X C आणि 3 वेळा. हे काय तुम्हाला समजतंय. पहिला अंक किंवा पहिली संख्या कशी लिहायची समजली की त्याच्या पुढे आपण सगळ्या संख्या लिहू शकतोय. बघा सेम असंच आहे, मी सांगितलंय तशा पद्धतीने सगळ्या गोष्टी आहेत. आणि तिथनं पुढे पण आहे असंच की जसं 1 ला लिहितोय तशा प्रकारे ते लिहित जायचं पुढं. लक्षात येते. एवढं समजलंय. क्लिअर, 100% क्लिअर. ओके. आता नेक्स्ट, आता संख्या समजल्यात. संख्या समजल्यानंतर संख्यांच्या वरच्या क्रिया समजायला पाहिजेत. संख्यांच्या वरच्या क्रिया कोणत्या आहेत, बेसिक क्रिया कुठल्या आहेत आपल्या, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. आता बेरीज बघूया. आता असं पेपरमध्ये ज्यावेळी असे अंक येतात आणि ज्या विद्यार्थ्यांना या प्रकरणाकडे लक्ष दिलं नाही ते विद्यार्थी गोंधळून जाते. अरे हे कधीच मी शिकलो नाही, अशी बेरीज कधी शिकलो नाही. मग हे कुणाला समजणार आहे, ज्या विद्यार्थ्याला रोमन संख्या हे प्रकरण माहिती आहे त्या विद्यार्थ्याला हे समजणार आहे. मग हे तर डायरेक्ट बघितलं लगेच पटपट घ्यायला पाहिजे. आता हे मी तुम्हाला लिहून दाखवायला लागले कारण तुम्हाला हे हा घटक माहित नाही असं समजतोय किंवा या घटकाचं परफेक्शन व्हावं म्हणून हे असं लिहून द्यायला. आपण लगेच डोळ्याने यायला पाहिजे. काय 5 अधिक काय 1 बरोबर आलं 6 आलं काय बरोबर, 10 अधिक 100 बरोबर काय आलं 110 आले काय. हे दोन्हीची बेरीज. सी म्हणजे 100 आणि 10 म्हणजे 110 म्हणजे 10, दोन्हीची बेरीज 110. तर डी काय असते, डी 500 काय असते, डी LCDM. लक्षात आलं काय, LCD मोठा. त्यानंतर काय होतं इथं किती आहे डी, आणि आता डीच्या पाठीमागे सी आहे बघा म्हणजे काय असणार ते 400. हे महत्वाचं आहे बघा, 500 अधिक 400 बरोबर एमच्या पाठीमागे सी आहे बघा. एमच्या पाठीमागे सी असल्यानंतर काय होतंय 900. या गोष्टी महत्वाच्या आहेत, हे तुम्हाला फसवणार आहे. इथं फसायचं बेरीज झाली. आता वजा बाकी हे म्हणजे 1000 वजा सी म्हणजे 100. मग 1000 मधून 100 गेले बरोबर काय आले 900. किती आलं, किती आलं 900. त्यानंतर नाही काय 10 10 20 आणि 1 21 वजा व्ही बरोबर किती 5. अरे किती आलं 5. 21 मधून 5 गेले उरले 17. हे आपण आपल्याला रेग्युलर येत आहे पण हे जमायला पाहिजे. 10 आणि 5 15 आणि 2 17 अशी बेरीज करायला पाहिजे फास्ट. 10 आणि 100 म्हणजे 100च्या पाठीमागं 10 म्हणजे काय झालं ते 90. पाठीमागे असल्यानंतर वजा करतोय आपण 90 वजा 50 किती झाले 90 वजा 50. मग हे गणित पहिल्यांदा बरोबर आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या जाते म्हणल्यावर गणित बरोबर आहे. 90 मध्ये 50 गेले उरले 40 आहे का 40. याला म्हणजे 50 आहे आणि त्याच्यातनं 10 वजा गेले 10 गेले काय वजा केलेले आहेत बरोबर आहे. अशा प्रकारे बेरीज आणि वजाबाकी कोणत्याही प्रकारची लँग्वेज असू दे त्याची व्हॅल्यू काय आली पाहिजे सेमच आली पाहिजे. एकला मराठी कन्नड मध्ये किंवा कोणत्याही अदर लँग्वेज मध्ये एकला त्याचं नाव वेगळं असेल पण त्याची व्हॅल्यू काय असणार आहे
एकच असणार आहे, म्हणजे सेमच असणार आहे. आता गुणाकार आणि भागाकार बघा, पटपट पटपट सांगायचं. हे किती आहे 2 आणि हे किती आहे 100. 100 दोन्ही 200. 2 इथे काय 2 गुणिले 100 बरोबर काय आलं 200. इथे बघा 50 गुणिले 5 बरोबर किती असते 250 असते. 5 5 25 आणि 0 म्हणजे 250 बरोबर. आता हे 100 आणि 100, 100 अधिक 100 200 आणि 50 किती झालं 250. बेरीज यायला पाहिजे. इथे किती आलं 2 गुणिले 5 बरोबर 2 5 दुने किंवा 2 पंचे 10 बरोबर आलेला आहे. आता इथं आपण गोंधळतोय. आता इथं गोंधळ अपूर्णांक नावाचं प्रकरण आहे मध्ये. ते प्रकरण ज्या विद्यार्थ्यांना किंवा अपूर्णांकाची बेरीज होत आहे गुणाकार भागाकार ह्या प्रकरण जर क्लिअर असेल तर हे लगेच सोडवणार. नसलं तरी आता पण सोडतोय बघा लगेच. काय आहे काय येईल म्हणजे किती 50. चेंज करतो कलर. पन्नास भागिले असं आहे एल भागिले 50 भागिले 5 बरोबर किती आले 10. बघा असं केलं तरी पण तेच येणार बरोबर काय. 10 बचा 5 10 50 बरोबर आहे. ठीक. आता हे गणित आहे अपूर्णांकाच. काय नेमकं आहे पहिल्यांदा व्हॅल्यू टाकून घेतो मग तुम्हाला सांगतो. काय व्हॅल्यू आहे 5 x म्हणजे 10 भागिले c म्हणजे 100 आणि l म्हणजे 50. आता बघा डायरेक्ट भागाला येतोय काय भाग जातोय काय तर जातोय. 10 एके 10 10 10 100 5 एके 5 5 10 50 बरोबर आले काय बरोबर आले. आणि 10 एके 10 बरोबर उरलं किती उत्तर किती आले 1. उत्तर किती आले 1 उत्तर आलेलं आहे बरोबर आले ना. आता हे खालचं गणित बघा. खालचं गणित हे गणित आणि हे गणित सेम वाटते पण बघा फरक कसा आहे. आता VL म्हणजे किती 45 बरोबर. कारण हे 50 आणि 50 मधून 5 गेले किती झाले 45 असं पाहिजे. बघा इथे बघा 45 ची लाईन कशी आहे बघा. 45 कसा आहे 45 50 मधून म्हणजे पुढच्या बाजूला पाहिजे ते. हे जे आहे ना हे असं x पाहिजे. इथं टाईप करताना मिस्टेक झाली बघा. किती पाहिजे इथं काय यायला पाहिजे 40 पहिल्यांदा लिहायचं यल आणि काय लिहायला पाहिजे x आणि इथं v आणि इथं 2. आता बरोबर आलं म्हणजे 50 मधनं 10 गेले 40 40 आणि 5 45 म्हणजे पुढे गेल्यानंतर ना बेरीज होणार का नाही. प्रत्येक टाईप सोडलेला नाही बघा. प्रत्येक टाईपचं लक्षात संख्या घेतलेल्या त्यांनी लक्षात आणून दिलेला आहे बघा. 45 भागिले इथे किती झाले 2 45 अंश 2 भागिले 3 अंश 8. आता हेला अशा काय भाग जातोय नाही भाग जात नाही. मग काय करायला पाहिजे जरा वर घेतोय. काय करायला पाहिजे बघा 45/2 हे भागिलेच आहे. गुणाकार व्यस्त आहे उलटून गुणिले 8/2. आता गुणाकार व्यस्त म्हणजे काय अपूर्णांकाचं प्रकरण बघायचं. त्या अपूर्णांकाच्या प्रकरणामध्ये तुम्हाला 100% समजणार आहे. 8 एक मिनिट हे चुकलं काय 8/3 गुणाकार व्यस्ताच्या अपूर्णांकाच्या प्रकरणामध्ये गुणाकार व्यस्त नावाची संकल्पना आहे. गुणाकार व्यस्त म्हणजे मुंडक्या उभा करणे. काय करणे मुंडक्या उभा करणे. बघा हे जर खाली घेतलं की नाही 3 काय घेतलं खाली घेतलं 8 कुठे घेतले वर घेतले. आता बघूया भाग जातोय का. आता कसोट्या पण माहित असल्या तर ते पोरग लगेच घालून बे चौक 8 3 3 9 होती बेरीज. त्यामुळे 4 आणि 5 9 बेरीज होत्या त्यामुळे 3 भाग जाणार काय तर जाणार 3 1 3 आणि 15 त्रिक 45 म्हणून येतं 15.
आता उरलं बघा किती, 15/1 गुणिले 4/1. आता डायरेक्ट गुणाकार असल्यानंतर काय करायचे, डायरेक्ट समोरासमोर संख्येची काय करायचा, समोरासमोर संख्येचा गुणाकार. 15 चौक 60/1 बरोबर 60च. कारण कोणत्याही संख्येचा छेद हा काय असतोय, 1. पूर्णांक संख्येमध्ये शिकलोय आपण, पूर्णांक संख्येमध्ये हे शिकलोय आपण. ठीक आहे, ठीक आहे, बऱ्यापैकी समजलं. संपली स्लाइड. 1 मिनिटात रिव्हिजन करूया. 1 मिनिटात नेहमीप्रमाणे काय करूया, रिव्हिजन करूया. बघा, रोमन संख्या चिन्हे यामध्ये बघितलं आपण काय, देवनागरी म्हणजे मराठी, इंग्रजी म्हणजे आंतरराष्ट्रीय, आणि त्यानंतर आपण बघणार होतो रोमन संख्या चिन्हे. 2 प्रकारची घड्याळ दाखवली. हे घड्याळ आपण रेग्युलर बघतोय घरामध्ये प्रत्येक ठिकाणी, हे रिअल ठिकाणी बघतोय म्हणून सांगितलं. पण दोन्हीच्या जे अंक लिहिले त्या संख्यांची व्हॅल्यू काय आहे, सेमच आहे. इथं 1 ते 12 पर्यंतचे अंक आहेत, इथं पण 1 ते 12 पर्यंतचे अंक आहेत. त्यानंतर ना पुढे बघूया, महत्वाचे अंक लक्षात ठेवायचे. 1, 5, 10 LCDM म्हणजे 50, 100, 500 आणि 1000. I ला 1, V ला 5, X ला 10, त्यानंतर L ला 50, C ला 100, D ला 500 आणि M ला 1000. त्यानंतर ना आपण ठरवलं की पुढं अंक जर मिळवायचा असेल तर 3 वेळाच लिहू शकतोय. त्यानंतर ना हे काय आपण पाठीमागच्या स्लाइड मध्ये बघितलंच. पुढे लिहिल्यानंतर ना बेरीज होणार, पाठीमागे एकदाच लिहू शकतोय, ते एकदा लिहिल्यानंतर ना काय होणार आहे, वजाबाकी होणार आहे. काय होणार आहे, वजाबाकी होणार आहे. नेक्स्ट, हे तुम्ही बघितलं 1 पासून 10 पर्यंत तुम्हाला लिहून दाखवले. 3 संख्येपर्यंत काय लिहू शकतोय, पुढच्या बाजूला लिहू शकतोय. महत्वाचे 1 ते 10 पर्यंतचे महत्वाचे अंक कुठले आहेत, I, V आणि X. त्याच्याच पाठीमागे आणि पुढे असं दोन्ही ठिकाणी होते. हे 1 पासून 100 पर्यंतचे, आणि ही महत्वाचं तुम्हाला सांगितलेलं 91 ते 100 पर्यंतच्या संख्या. त्यानंतर बघितलंय आपण, बेरीज म्हणजे पुढच्या बाजूला संख्या लिहितोय आपण आणि अक्षर लिहितोय आणि काय होतंय, वाढतंय. ते पाठीमागल्या बाजूला इथे लिहिलंय ते काय झाले, कमी झाले. या 2 गोष्टी समजल्या, गुणाकार आणि भागाकार. तर भागाकारामध्ये इथं तुम्हाला गुणाकार व्यवस्थाची एक संकल्पना सांगितली. ओके, गुणाकार जसा आहे तसा, फक्त डायरेक्ट पटकन आपल्याला अक्षर समजलं, अक्षर बघितल्या आपल्याला काय लक्षात यायला पाहिजे, अक्षर बघितल्या आपल्याला त्याची काय संख्या लक्षात यायला पाहिजे. त्यावेळेस आपण काय करू शकतोय, ते गणित व्यवस्थितरित्या सोडवू शकतोय. संख्यांची व्हॅल्यू एकच, फक्त त्याची लिहिण्याची पद्धत किंवा त्याची अक्षर वेगवेगळी, एवढंच लक्षात ठेवायचं. आपल्याला ज्या लँग्वेज मध्ये येते त्या लँग्वेज मध्ये अंक लिहून पटपट सोडवण्याचा प्रयत्न करायचा. डोळ्यानं अंक लिहायला आलं पाहिजे, पटपट पटपट. जितकं स्पीड तुम्हाला संख्यांचा अवेअरनेस असेल तेवढ्या स्पीडनं तुम्ही ते गणित काय करणार आहे, सोडवणार आहे. अशा प्रकारे आपण काय बघितलंय, रोमन संख्या चिन्हे हा घटक 100% कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे.